अरे गाईस कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, एकदम मजेत असाल. तर आज आपला तिसरा का चौथा ब्लॉग असेल. तर बघू आपण कसा काय होतो पुढं. तुम्ही प्रेम देत राहा. आपल्या मागच्या ब्लॉगला जरा कमी प्रेम दिलाय, जाऊन बघा तो पण ब्लॉग. आता आपण जाणार आहे सगळीकडे पाया पडायला. मग दाखवायलाच मी कुठं कुठं जाणार आहे ना. तोपर्यंत आलोय शर्ट इस्त्रीला टाकायला आलो इकडं. आपली गाडी इथं शर्ट इस्त्रीला टाकलाय. तर आता तुम्हाला घरी जाऊन मस्त रेडी बिडी होतो, मग भेटतो. तोपर्यंत आपला ब्लॉग असंच बघत राहा. तर गावांनो आपला शर्ट इस्त्री झालेला आहे. तर आता मी तो घेऊन जातो घरी. तर तुम्हाला आता मी डायरेक्ट रेडी होऊन भेटतो. चला तोपर्यंत आपला ब्लॉग असंच बघत राहा. आता रेडी बिडी होऊन मी तर बसलोय गावात. आपला बाप्पा मी गेले दिसत नाही म्हणून. आपला बाप्पा बघा जायचे पण वाजले बघा किती आहे बघा. पाया पडायला जायचे म्हणून तो वाजलेच किती 6 झाले. पाऊस 1 मिनिट पण नाही धावत. असं कंटाळा आला मला इथं बसून बसून. काय ना आपला बाप्पा आहे समोर म्हणून काय वाटत नाही. उद्या बाप्पा पण जाणार आहे आपले. आमचे नाश्तावाले ताई आले. मला तर विचारलं पण नाही. हे मला विचार. दिला आम्हाला पण. एवढे सगळे जण आलेत गणपती सुद्धा. आता आले आपण ताईकडं. दर्शन विर्शन घेतलं. आता खायला बसले सगळे. जेवण आली ना. नको जेवण आले. जेवणानंतरची मिठाई रे. पण जेवण आलता ना रे. ताई तू लाजते का? पण आमची ताई लाजते. आता काय करणार. नाही ताई आणवीला आण. जाऊ दे आता. आणवी नाही मग आपला इथंच संपला विषय. चला तुम्ही आपला असंच बघत राहा. भेटू आपण घरी जाऊन आला. मम्मी एवढे जेवले तरी करंजा खाते. हिला काय सांगितलं ताई? तुला काय सांगितलं? घरी करंजा बनवल्या त्या का? मॅगी नाही भेटली हो. तर डब्यामधून हीच करंजा घेऊन आले. अशी ताई आमची. तिला काय सांगितलेलं? हा मग आता ओके ना. आता एकदम ओके आहे ना. परत करंजा घेऊन आले. काय ताई चाललंय? ताईने मला काय नाही आणलं. बाकी मलाच काय नाही आणलं. जाऊ दे गणपती बाबा. चला आता जाऊ दे. आणि उठली नाही तर आता आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटू. अन्वी इकडे बघ. अन्वी 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 इकडे बघ. उठवले अन्वीला. बाय बाय. जा आता. तू आता झोपूच नको. आम्ही दिला तुला काम लावून. मी आता आम्हाला नाही. अन्वी बाय बाय. अन्वी बाय बाय. अन्वी बाय कर. बाय कर. बाय कर. बाय बाय कर. बाय बाय. चल बाय बाय बंधू. बाय बाय अन्वी. चला आता आपण जाऊ डायरेक्ट घरी भेटू. काही टाटा. तर बघा आमची किती पोरगी मेहनती आहे. कंटिन्यू काम करते. सकाळपासून वन साइड काम करते ती. बघा. बारी बाई नाही आई
बर्तन पे चमक तू घासते मग जा जा चालली आता नवीन नवीन कामवाली जाते आता जाऊ दे जा जा चला आमची भांडीवाली तुम्ही बघितली असं असं काम तू काही इथे आयती बसायला आले का आयती बसायला आले जाऊ दे चला आता इथं लफडा झाला भांडीवालीला लागला असता ना उद्या कामाला नसती आली जाऊ दे चला आता पुढे बघू आपण भेटू पुढे काय होतं विषय बघू अक्का सुर बसलं जेवायला आमचा हमाडा दे का कसले टोप खाली गेले ते बघा यो एक टोप खाली गेलाय ती भाजी खाली गेलाय आणि मी इथं उलटा केलाय हे असं कोण ठेवतो का पण काय असं कोण ठेवतो का तुम्ही सांगा इकडे किचन घाणे मग साफ ठेवायला पाहिजे म्हणून मी असं करतो बरोबर आहे ना साफ ठेवलं पाहिजे ना काय चुकीचं बोलतो का मी जाऊ दे आता आमचा बाकासूर आता कुकर अख्खा खाली गेला आमच्या गावात ही डाबा भर डाला तर पिल ती लोणच्याची भरणी पण खाली गेले जाऊ दे दे लाव रे तू जाऊ दे नको या आवडेल लोकांना दाखवलं तर यूज नाही ना चला जाऊ दे आपण पुढे बघू काय विषय दाखवू तुम्हाला भेटू आपण पुढं सगळ्यांनी आम्ही मॅगी खायला घेतले सगळे नाचून बिचून एकदम दमलेच पण घेतले यो बकासूर बसला इथं आमचा दुसरा बकासूर बसला इथं खायला अंडूच्या मॅगी मध्ये अंडा आहे क्या बोला तूने एवढी टॉप भर मॅगी मम्मी देते सगळ्यांना आपल्या तर डायरेक्ट आपला ब्लॉग सकाळी कंटिन्यू होतोय संध्याकाळी 5 वाजायला अरे संध्याकाळ झाले का मी बोलतोय सकाळ झाली भेंडी हे असे झोपलेत ना काय गणपतीची काम करा विसर्जन या ते काय नाही नुसता मोबाईल जमाना बदलला महाराज चला बाहेर आपण जाऊ चला बाहेर ते आम्ही लोकांना दाखवायला इकडं मोदक बिदक चाललाय गणपती बाप्पा आम्ही प्रसाद बनवतोय आता बघू विसर्जनाला आपण डायरेक्ट ब्लॉग असंच बघत राहा आपल्या निघलं विसर्जनाला आपलं आता चाललंय आपल्याला सोडून गावाला काय मोबाईल सगळे निघाले तिकडं छत्री घेऊ दे मला ना ती छत्री घेऊ ना बाबा पुढे भेटू आपण मोरया मोरया गाईज आपल्या बाप्पाचा विसर्जन होतोय प्रॉपर विषय अरे बाप्पा चाललाय आपल्याला सोडून बघू आता मला डायरेक्ट विसर्जन एकदम पक्का जोरात पाऊस होता पाऊस पण गेला आता काय कोणाला पुढं यायच्यात का या कर का आम्ही तुम्हाला डायरेक्ट विसर्जन दाखवतो मी 2 तासच बघत राहा
तर आता आपण विसर्जन करून आलो एकदम घरी बसलोय आणि 2 जावं बसलेत जेवायला पावभाजी खायला. 2 लाद्या खाल्ल्या ना दोघींनी. देखा आपने लापरवाही का नतीजा. अशी खाली यांची टोप खाली गेला एवढा. आता एकदम एकदम नर्वस फील होते. आता बाप्पावर गेले आता मग एकदम सुना वाटते आपल्याला. काय करणार आता पुढच्या वर्षीची वाट बघू. आता सगळे आपल्या कामामध्ये बिझी होणार. 10 दिवस सुखाचे संपले आपले. बघू जाणार आहे रात्री चौपाटीला सगळे गणपती बघायला. पण तिथे ब्लॉग नाही आणणार मी. इथंच आपला ब्लॉग एंड करणार आहे. तुम्ही कमेंट करत जा ब्लॉगला आपल्या. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूच आपण नवीन एका मजेदार ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.